पाहिजे होतं लेका मोहन. अरे माझा धंदा आहे ना, माझा धंदा पाडून कसा काय येऊ? म्हणजे तुमचं म्हणणं आहे का पांट्याला बंद करून देऊ हा? आणि तुमच्यासोबत इथं भाजीपाला काढायला येऊ? वा रे वा. इथं दिवसभर झाडाची सावली आहे, थंड आहे मस्त. इथं दिवसभर उन्हीत काम करावं लागते मला. त्याच्यापेक्षा बा अर्धी खातून सुखाची राहतो ना. कुठं चालले सकाळी सकाळी डब्बा घेऊन? आणि आम्हाला सांगितलंही नाही तुम्ही कोणत्या कामाला लागले तर. भाजीपाला काढायला चाललो बा तात्याच्या इकडे. मजुरी काय देऊ राहिले? 340 रुपये रोज म्हणे. रोजंदारी तर चांगले देऊ राहिले रे सोन्या. तुम्ही रोजंदारीनं घेतलं ना? रोजंदारीनंच घेतलं आणि जमलं तर दिळी करीन आम्ही. मग तर चांगला रोज पडते. 510 रुपये रोज पडते तुम्हाला. पाना मग आमच्या दोघांचं जमून आम्ही येतो कामाले. मजुराची तर गरजच असन त्याले. आता तात्या इकडूनच येते बैलबंडी घेऊन तंबाखू चुन्याची पुडी घ्यायले. आम्हाला उरायला उशीर, आम्ही निघतो आता. काऊन मोहनदा तू काऊन नाही गेला? 510 रुपये रोज भेटू आला ना राजा. अरे यायना दिडीचं मतलंच नाही ना रे बा. हे म्हणे का रोजंदारीनं. आता 340 रुपये रोजासाठी झाले पुरते काय? दिडी मतलंच नाही ना. पांटेल्यात तळी पडू आली का एवढी मजुरी तुले? गेला असता तर मस्त 510 रुपये रोज भेटला असता. यायनं जर पहिले म्हटलं असतं का दिडी करू आलो तर नाही म्हटलं असतं. हा बरं जाऊ दे ना. आता तात्या इकूनच येते, तात्याला म्हणतो मी. आम्ही म्हणतो ना, आम्ही येतो. दे बरं तंबाखू चुन्याची पुढे दे मोहनदा. तुम्ही का आता तंबाखू खायला लागले काय? अरे नाही ना रे बाबा, आम्ही कायले खाऊ राहिलो? ते बाबासाठी होय ना निवड आलो. दे. तात्या येऊ राहिले रे. काऊन रे मोहन? चल ना, काय उरालं का? नाहीतर काय एवढा पांटेल्यात पैसे कमावू राहिला का तू? ढिली केली तर सरका 510 रुपये रोज भेटते ना. ढिली केली तर पुरते ते, नाही तर काही पुरत नाही. पण आता कसं डब्बाने बनलाय ना, आता कसं येऊ? अरे डब्याचं कायले टेन्शन घेते तू? आमच्या डब्यात जेवतो. चल चालतं काय तर मग द्या तेवढं करून माय पाणी पावसाळ्याच्या अगोदर. आणि पाटलाचंही द्या तेवढं करून. हा मजुरी तुम्हाला काय कमी देऊ राहिलो का राजा? मजुरीचं तर काही बोललोच नाही मी तात्या. आम्ही दोघं जण येऊ का तात्या? चला खरी, पण तुम्हाला इथंच सांगणं आहे, जर फालतूच्या चेंगड्या केल्या तुम्ही आणि गाई धानल्या केल्या, मी सपा तुम्हाला तिथून घरी वापस पाठवून देईन आणि त्या दिवसची मजुरी नाही देईन. सांगा पट्टे का तुम्हाला? पट्टे आम्हाला. येतो मग आम्ही आजच. लवकर या मग जराशे. या मग येऊ राहिला ना तू बी मोहन? हा मी येतो ना मग. आजकालच्या पोरी आले नाही पाहतो शांताबाई. तुला काय वाटवायला ते नाही येत. वावराच्या कामं करायच्या जीवावर येते त्याच्यावाल्या. हाव ना माय, हे मोहनची बायको तर कुठंच नाही येतच नाही. सप्पाच येत नाही म्हणते. बस ते रोडग्याचं जेवण असलं तेव्हा येते ते. तसंच आहे माय आता. ते आपण आहे म्हणून चालू आहे आता वावरातले कामं वावर. बस येणारी पिढी तर पूर्ण वावर ऐकणार आहे. वावर ऐकून नुसतं मजा मारणार आहे. 7 बाया समारावर आहे ना वसंतराव? हा 7 बाया समारावर आहे. पहिल्या 4 आणि आता 3 नवीन आल्या त्या. आता तुम्ही आहे 6 जण आणि 3 जण अधिक येऊ राहिले, म्हणजे होते 9 जण. तुम्हीच्या सगळ्याच्या सगळे 9 जण गांजरावर भिडा. जा तुम्ही गांजर काढा तुम्ही सगळे जण. पाटलाच्या इकून येतो जरासा चक्कर मारून. पाटलाच्या इकडे किती मजूर कामाले काय माहित किती आहे तर. मला तर वाटते एकही नाही आहे. मजूर यन तवा यन, आपणच गती चालू करून द्या, तेवढंच काम मोकळं होते. पाटील ओ पाटील, अरे तुम्हीच पत्ता गोबी काढू राहिले काय? मग काय करता आता, वावरात बी कामं नाही. गती चालू द्या, जेवढं होईन तेवढं होईन. अरे घरच्या बाईला घेऊन आले पाहिजे होतं. दोघं मिळून जरा लवकर होत होतं थोडंसं. अरे घरच्या बाईचा पाय मुचकला, त्याच्यानं तर आणून नाही राहिलो मी. पाठवू काय? आपल्या इकडे मजूर जास्त झाले आता. म्हणत असाल तर इकडे पाठवतो. अरे नाही, पहिले तुमचं होऊ द्या पूर्ण, मग आपल्या इकडे लागलं का मग आपलं होऊ देतो पूर्ण. तोपर्यंत देवानंद भाऊचे मजूर खाली होऊन जाते. मग काय 1-2 दिवसात तर करून टाकते सगळे मजूर. हे बरोबर आहे म्हणा तुमचं. म्हणत असाल तर दोघं तिघं पाठवतो मी इकडे. नाही राहू द्या, पहिले तुमचं सगळं अटपू द्या, मग पाठवजा. तोपर्यंत खाली पिली आहे तर आपलं गती चालू देतो. मी येतो जरा देवानंद भाऊच्या इकडे फेरफटका मारून. एक काम कर तू, तुम्ही आलू जराशे सफा करा आणि माणसाले आलूचे कट्टे भरायला लावा. कांदे पांढरेवाले कोण नाही लावले? लालवाले लावले होते का ह्या वेळेस? अरे त्याला म्हटलं ना मी का पांढऱ्या कांद्याचं बी दे. त्या बैराले ऐकू गेलं का नाही गेलं काय माहिती. त्यांना लाल कांद्याचं दिलं. मग आता काय जाऊ द्या ना तिकडे. कांद्याले भाव चांगला आहे ना. बरं झालं आता काढला तर तुम्ही. त्याच्यानं मी म्हटलं भाव आला तर जरा बरं होईल. आला ना भाव, आता टाकून देतो मार्केटात. कुठपर्यंत आला तर तुमचा भाजीपाला आणि गांजर? पालक समार आज नायनाट होऊन जाते. आज होऊन जाते त्याचं काम खतम. गांजराचं जरासं कठीण काम आहे. गांजराला लागते 2 दिवस. होऊन जाते ना मग. समारण पालकच्या बाया इकडे गांजरावर लावून द्यायचा. लवकर होऊन जाते. आणि मग जे बी आहे माईकडले मजूर आणि तुमच्या इकडले मजूर सगळेच्या सगळे पत्ता गोबीवर लावून देऊ पाटलाच्या. म्हणजे 1-2 दिवसातच त्याचं काम खतम होऊन जाते. तसंच करा लागन. चला येतो मी जरा. मजूर आहे मग इकडे, लक्ष द्या लागन. नाही तर मग ऐदीपणा करते ते. अरे मोहन, त्या बायकोले पाठवत जाईन जरा वावरात. तिले सवय नाही ना वावरातल्या कामाची, त्याच्या जरा काही पाठवूशा वाटत नाही. आता सवय तर आम्हाला नव्हती. वावरात येता आम्हाला सवय पडली ना. आज म्हणतो घरी गेल्यावर जरा वावरात जात जाय म्हणतो कामाले, कशी मजुरी बी येते.
लग्नाच्या वेळेस तुले वावर विचारे ना, मग पाठवत जाईन जरासा वावरात तिले, जरासे कामं गिमं करू लागत जाईन म्हणा वावरातले. पाठवतो ना तिले उद्यापासून वावरात. नाहीतरी घरी बसून, नाही तर काय ते टीव्ही पाहते, नाही तर मोबाईल पाहत राहते, नाही तर तिच्या मायसोबत बोलत राहते. हे बाकीचे जे नामदेवराव, दिलीप भाऊ, सल्ले, शाहरुख आले, हे कुठे गेले? हे गांजरावर असन, गांजरा काढून आले असन तिकडे. जा तुम्ही जा तिकडे, नाही तर सरपंच साहेब आम्हालाच बोलत, नुसतं गोष्टी करत बसले म्हणून त्याच्यासोबत. अरे येऊ द्या ना त्याले, ते आल्याशिवाय आम्ही नाही काम करत. ते म्हणा तुम्हाला कोण सांगितलं म्हणा हे काम करा रे, त्याला आल्याशिवाय नाही करत बा. अरे होय, अबे काय करू राहिले तुम्ही तिघं, इकडे या. अरे तुमचीच वाट पाहू राहिलो ना, सांगा ना आम्हाला कोणतं काम करू तर. समार उपळू, पालक उपळू का तिकडे गांजर उपळू? तिघच्या तिघं गांजराच्या इकडे जा. चालू द्या पटापट, आजच्या तारखेत हे पूर्ण झालं पाहिजे. पहिलाच दिवस आहे आमचा, आणि पहिल्याच दिवशी पूर्ण समारण पालक काढून घेता का आमच्यापासून? अरे हायच केवढीची ते आता, अर्धी तर आम्हीच काढली. पूर्ण एकरभर आहे का गांजर लावली? नाही नाही, जास्त नाही आहे, एकरभर तर नाही आहे. त्याला तर म्हटलं होतं का भुईमुंगही लावा, ते का ऐकून नव्हते राहिले. भुईमुंगले चांगला भाव आहे ना. अरे आला का रे मोहन? अरे याच लागलं ना. अरे एकटाच आला का रे? नाही नाही, ते दोघे जण आले ना, सोन्यांचे त्या. त्याला कायले घेतलं रे कामावर? फालतू काम वाढवायचे धंदे. काम तर करत नाही ते, काम करणेवाल्याले काम नाही करू देत. तसे त्याला सांगितलं तात्यानं का फालतू जर कामं करसान तर सारखं सारखं घरी हाकलन म्हणून, आणि त्या दिवसची मजुरी नाही देईन म्हणून. लाग तिथं कामाले, चल चालू कर उपळणं. हे दोघं कुठे गेले रे मोहन? त्यासोबतच आले होते ना इकडे. आले तर माझ्यासोबतच होते, कुठे गेले काय माहित आता आधी. कायलेच डोक्षाले त्रास द्यायला आणलं तात्या, काही गरज नव्हती ना, होतो ना आम्ही एवढे जण. अरे मला वाटलं बा लवकर लवकर काम झालं पाहिजे, हा त्याच्यानं आणलं त्या दोघायले. कमीत कमी म्हटलं दोघं जण मिळून एका माणसाचं तर काम करा. कुठं गेले काय माहित आता. सोन्या, ओ सोन्या, चेत्या, ओ सोन्या चेत्या, कुठं आहे रे? या लवकर इकडे गांजर काढाले, मी येतो त्याले पाहून. चेत्या भाई, हे माल तो हजारो का आहे रे. थांब ना जरासा, पाणी तर पडू दे, पाणी पडू दे मग गायब करू. 1000 तर माल पाहिजे आपल्याला. 100-200 काय होते आपलं. पण इथं सोकारी बी आहे म्हटलं वसंतराव. एक पावटी वसंतरावला भेटली का वसंतराव काले झोपीतून उठते, पुरेच्या पुऱ्या कैऱ्या गायब. चल गांजरापाशी चल लवकर, तात्या येईन आपल्याला पाहत. सोन्या, चेत्या, ए सोन्या, चेत्या, कुठं आहे रे? पळले का भोसूडच्या घरी? घरी गेले वाटते, जाऊ दे गेले तर, नाहीतर डोक्याला त्रासच आहे त्याचा. कुठे गेलते रे तुम्ही दोघं जण? किती वेळची तात्या वाट पाहू राहिले, पाहायला गेले तुम्हाला तिकडे? आम्हाला पाहिले काय गेले? अरे ते आंब्यावर वानेर आले होते, ते हाकलले म्हणून इकडे उशीर झाला आम्हाला. तुम्ही इकडे आंब्यावर वानेर हाकलाले आले का इकडे बाकीचे कामं करायला आले? ते तिकडे काही करू, ते पाच बसन ना तात्या, इकडलं काम आहे ना आपलं. तर काय उधळ्यात थोडी घेतलाय काही, रोजंदारीत आहे आपण. अरे होय, कुठे गेले होते तुम्ही दोघं जण? तुम्हाला दोघांना पहिलेच सांगितलं आहे, फालतू जर नाटकं करसान तर आताच घरी चालले जा, काही गरज नाही आहे. अरे तुमच्या इच्छा आंब्याच्या झाडावर वानेर आले होते, ते हाकलले आम्ही, त्याच्याच्यानं इकडे आले, उशीर झाला. बरं बरं, मला वाटलं कुठं गेले ते. घ्या जरा रपा करू लागा. अरे गांजर उपळ आणि खाली टाक, तोंडात काय घालू राहिला रे? अरे खाऊन नाही पालागन काय, गोड आहे का कशा आहे तर? एवढं काही गोड नाही आहे तात्या. नाही आहे तर तुला काही खाले नाही देऊ राहिलो, ते मार्केटातच टाकू राहिलो. चुपचाप उपळ आणि तिथं ठेव. काय गोष्ट करू राहिला, काहीच गोड नाही काय? खाऊन पाय ना तू. अरे हाव रे, काय काहीच गोड नाही. अरे काहीच तर गोड नाही आहे. कोणते गांजर लावले आहे ना? कोणते गांजर लावले होता तुम्ही? काहीच तर गोड नाही आहे. कमीत कमी जेव्हा पेरले होते तर साखरीचा पाक नाही तर गुळाचा पाक तर टाकायला पाहिजे होता याले, काहीच तर गोड नाही आले. चुपचाप गांजर तुम्ही काढायला आले, गांजर काढा, नाटकं काही करू नका. गोड नाही आहे, साखरेचा पाक टाकायला पाहिजे होता आणि गुळाचा पाक टाकायला पाहिजे होता. गुळाचा पाक पण साखरेचा पाक टाकत असते का दिले? मग हे गोड नाही तर यायले भाव कसा भेटन मार्केटात? ते पाहतो मी कसा भेटन काय भेटन. चुपचाप काम करा आपलं. हे ना शाईने पणा काय करू राहिली तिथं, चुपचाप ते गांजर उपळा ना. अरे मोहन दा, तू खाऊन तर पाहिजे, काहीच गोड नाही आहे. अरे बस रे बा, मी नाही खाते, संडासलेच पाया लागते, पोट खार मारते ते ना. चांगले खाणं चांगले नाही आहे ते, संडासले पाया लागते बरं. हा मोहन कुठं गेला पांटेला सोडून? सकाळपासून काही दिसून नाही राहिला. सकाळी बन, आता आलो आताही बन. काय माहीत कुठं गेला, तर काही सांगितलं बी नाही त्यानं. 5-6 गिराईक वापस गेले त्याचेवाले, कुठं गेला म्हणे, कधी खोलते म्हणे. मला वाटलं काही सांगून नाही गेला तो. त्याचा काय आता पता राहते, काय गेला असं कुठं कामशीर, तसा बंद नाही करत काय तो पांटेला. तेच तर विचार करू राहिलो. इथं जेवल्यावर माणूस येते पान खाले, गळ्याचा पांटेलाच बंद आहे. शांता एक काम कर, सगळ्याच्या सगळ्या समाराच्या गड्ड्या पोत्यात टाकून द्या आता. तुमचा पुरा टाइम होईपर्यंत एवढ्या गड्ड्या करून टाका आणि चालल्या जा घरी. अधिक गेले का हे संडासले? अरे का खाते का नागालेच पाहिजे का हे? हां, मार गांजरं खाऊ राहिले. उपळणं कमी खाणंच जास्त चालू आहे त्याचं वालं. त्याला आणलंच कायले काय माहीत. तू इले का मोहन भयाळच आहे का रे? त्याला कायले घ्यायला लावलं? पायन राजा काम तर काहीच नाही करू राहिले ते. फुकटाचाच रोजंदारी घेणं चालू आहे त्याची. आता मी काय करू वसंतराव, त्याला सांगा बरं तुम्ही. माही काय गलती आहे? आता ते म्हणे येतो म्हणे, तात्या म्हणे या म्हणे बुवा, फक्त म्हणे फालतूच्या नाटकं नाही करायचे म्हणे. अरे तर जेवढे गांजर उपळू राहिले तेवढे तर खाऊनच राहिले ते. आले तेव्हापासून चरूनच राहिले ना.
तेवढे उपडून घ्या, मग चला जेवाले. आणि कुठे गेले रे दोघं जण, कुठे गेले आता आधी घे? का रे मोहन, कुठे गेले दोघं जण? जे गांजर उपडू राहिले पहिले खाऊ राहिले. गोड आहे का फिक्के आहे तर? गोड असले तर खाऊन राहिले, फिक्के असले तर याच्यात ठेवू राहिले गंजीवर. असे कामं करू राहिले ते पळाले हागाले आता. येऊ दे त्याले, सांगतो कसं असते तर, नाही हाकलतो त्याले आज घरी मी. बरं तुमचं एवढं झालं का जेवाले जा? त्याचं काम आपल्यालाच करा लागू राहिलं आणि फुकटाची रोजंदारी घेऊ राहिले ते. डब्बा आणणार आहे तुमचा? डब्बा नाही आणला का तुम्ही? अरे वक्तात आलो आम्ही, मोहनदान आम्ही दोघं वक्तात आलो. त्याच्यानं तात्या म्हणे राहू द्या म्हणे डब्बा, आमच्या डब्यात जाऊ जा, म्हणून आम्ही आलो. आता उद्यापासून आणीन डब्बा. का रे होय, तुम्ही इथं कामाले आले का संडासले आले? हा, अबे हे गांजर उपडता म्हणते आणि गोड असला तर खाता आणि फिक्क असला तर काढून ठेवता. काय नाटक आहे रे तुमचे आले? तुम्हाला सांगितलंय ना का सरक्यानं काम करायचं असेल तर करा, नाही तर काही गरज नाही. आता जर असं काही केलं तर सरका घरी हाकलीन मी आणि 1 रुपया बी देणार नाही. जेवाचा टाइम बरोबर माहित आहे तुम्हाला, काम करायचा टाइम नाही माहित. नाही काम पाहिलं तर काहीच नाही केलं, जेवाले पटकन आले. हे नाटकं बिलकुल चालत नाही तुमचे. इमानदारीनं काम करा आणि इमानदारीनं पैसे घ्या. अरे जेवाले नंतर करता कामं. पाटील बापूले आणि देवानंद बापूले बोलावा ना फोन लावून जेवासाठी. फोन लावला होता त्याला, येऊ राहिले ते बी. जेवाले आमच्या पहिलेच येऊन बसले आणि तिथं गांजर उपळाच्या वेळेस इकडे तिकडे पळू राहिले. तात्या हे काही काम करून नाही राहिले. हा, जर काम कमी झालं तर आम्हाला म्हणायचं नाही. तुमच्या दोघांच्या ना काम नसन होत तर काही गरज नाही याची, घरी राहा. फालतूचे नाटकं काही पाहिजे नाही. गांजरं उपळाले आले, गांजरं उपळाच लागेल तुम्हाला. पहिले जेवण करून घ्या, नंतर बोलला ना. भूक लागून गेली ना. जेवण करून घ्या पहिले, मग होते हा विषय. जेवण करा पहिले. चला करा चालू. भाजी लागली तर घेजा कोणी. मुंगाच्या वड्याची भाजी आहे. घे जा इकडे, पाटोळ्याची भाजी आहे. पनीरची भाजी नाही आहे का तिकडे कोणापाशी? पनीरची भाजी असेल तर आणा इकडे डब्बा. फालतूचे चवणे कायले करू राहिले रे? चुपचाप जेवा ना. उद्यापासून डब्बे आणू राहिले ना, उद्यापासून घेऊन या ना तुमच्या डब्यावर पनीरची भाजी. उद्यापासून तर 101 भाज्या येईन डब्यावर. काय साधं सुद्धा काम आहे काय? मेहनत करू राहिलो ना आम्ही तर खा प्यायला नसतो पाहत. बाकीच्या सारखं काम नाही आमचं आलं. आज तर ते कामाला लवकर आलो म्हणून, नाही तर डब्बा घेऊन आलो असतो ना तर दाखवतो तो कायच्या भाज्या आहेत तुम्हाला. या भाषण कमी करा, पटापटा जेवा आणि तेवढे पोते भरा आणि मग घराकडे चालले दादा. पहिले जेवण तर करू द्या, मग भरणं जाय पोते टायमापर्यंत. काम पाहिलं 1 रुपयाचं नाही केलं आणि पनीरच्या भाज्या पाहिजे त्याला खायला. पाहतो ना आता उद्यापासून डब्यावर कोणती भाजी आणते तर हे. तात्या हे तर असे झोपले का उठाचं नाव नाही घेणं असं वाटू राहिलं मला. नामदेवराव, ओ नामदेवराव, नामदेवराव. बापरे, भल्ले घारघूर झोपले नामदेवराव तर, ऐकूनच नाही राहिले. बाया कुठं गेल्या? जरा सोप सुपारी खाऊ म्हटलं बाया पच्ची. बाया तिकडे आराम करू राहिला जराशा. आहे का तंबाखू जरासा द्या बरं, तंबाखू तरी द्या. आहे ना, तंबाखाची पुळी आहे ना आपल्यापाशी. हे घ्या जरा डबलचा घोटचा. मायसाठी घोटजा बुवा. टिबलचा घोटा. मले तर लेका चेत्या वर तर पाहू राहिलो ना आंब्याच्या झाडाकडे, तर 100च्या नोटा लटकल्यासारख्या दिसू राहिल्या. थांबणं तर हे त्याला स्वप्न लवकरच पूर्ण होईन. थांब तर जाई जरासा, टाईम तर येऊ दे, जरा पाणी पडू दे 2-3, मग करून टाकून कार्यक्रम. झालाच नाही का अर्धा घंटा? झाला ना, अर्धा घंट्याच्या वर उरायला ना. यांना जरा पटापट उरकावाले लावा. उठा, चला अर्धा घंटा झाला. चला पटापट करा जरासं. ते पोते भरून टाका तेवढे आणि घराकडे मोकळे होऊन जा. जेवढा माल काढला तेवढे पोते भरून टाका. घ्या पटापट करा जरासे. अर्धा घंटा झालाय काय? 40 मिनिटं झाले, 10 मिनिटं शिल्लकचे झाले. घ्या लवकर जरासे. उठा हो नामदेवराव, उठा हो दिलीप भाऊ, चला उठा. उठ रे सल्ल्या, उठ मोहन, उठ रे म्हणे उठ. काय राजू तात्या, आता जरासा डोया लागला होता, उठून बी दिलं तुम्ही. अरे झोपाले थोडी आलो आपण, इथं काम करायला आलो ना. घ्या लवकर लवकर करा जरासे. तुम्ही लवकर मोकळे व्हा, मी लवकर मोकळं होतो. घ्या जेवढे ते गांजर काढले तेवढे भरा पोत्यात पटापट. उठा रे उठा सगळे जण. ते वसंतराव कुठे गेले तर ते येते. चला घ्या लागा बरं पटकन. ते गांजर काही आता उपळत नका बसू. जेवढे काढलेले आहे ते पुरेच्या पुरे पोत्यात टाका आणि नंतर त्या पोत्यावर पाणी मारून द्या चांगलं. हा करतो आम्ही बरोबर. आता जेवढं सांगितलं तेवढंच करा, जास्तीचे कामं नका करू. बस आता उद्याच्या दिवसच आहे. उद्याचा दिवसचं काम झालं रे झालं का तुमच्या इकडे भिडून देतो माणसं आणि याच्या इकडले बी बात होऊन जाते. तुमचं एकाच दिवसात होते, दुसरा दिवसही नाही निघत. हा नाहीतरी आपली पत्ता गोबीच आहे आणि आपलंही चालू आहे गती. 5 पोते भरले बी म्या, आता अधिक करतो, होऊन जाते 10 पोते. आणि तिघाचा आहे माल डायरेक्ट मार्केटात टाकून देऊ. मग कांदे रपातपा करून टाका आता. हे जास्त काही बसू नका बरसात पाण्याचे ठेवत देवानंद भाऊ. हा नाही तर बस ठेवत बसाल तर त्याला फेरा लागन. त्यातले अर्धे तसे सडून जाते मग गरमीनं. जास्त डोक्याला त्रास घेऊ नका. आता भाव आहे चांगला तर इकून टाका, नाही का हो? हा जास्त दिवस काही ठेवू नका त्याला. आता आहे थोडाफार भाव, मग माहीत आहे ना तुम्हाला, अचानकच भाव पडून जाते, मग बेकार काम होऊन जाते.